आणि तुम्ही आता जो विहार बघतोय आपण ज्या कंडिशनमध्ये, तर इसवी सन पूर्व पहिल्या शतकामध्ये जेव्हा याचं कन्स्ट्रक्शन सुरू झालं किंवा हे जेव्हा बनून कंप्लीट झालं असेल पहिल्या इसवी पूर्व पहिल्या शतकात किंवा पहिल्या शतकामध्ये, त्यावेळी असं नसायचं. आज आपण काय बघतोय, आतमधला फक्त आपण अवशेष पाहतोय आपण, अवशेष. त्या काळामध्ये ही लेणी इथपर्यंत होती. हे पिलर आहेत लेणीचे, आणि लेणी जी असायची त्याच्या आतमधले जे शिल्प असायचे किंवा त्याचे जे हे डोर तुम्ही बघताय ते हे डोर असे ओपन नसायचे. याला लाकडाचे डोर असायचे, वरती याला प्लास्टर असायचं, या स्तंभांना प्लास्टर असायचं या खांबांना, आणि त्याच्यावरती पेंटिंग्स वगैरे केलेल्या असायच्या. इथे आपण ज्या बुद्ध मूर्ती पाहणार आहोत किंवा स्तूप पाहणार आहोत ते देखील पेंटेड स्तूप होते त्या काळामध्ये. ते बनवल्यानंतर त्याला प्लास्टर वगैरे केलं जायचं आणि त्याच्यावरती चित्र वगैरे काढले जायचे. ज्या मूर्त्या आहेत त्यांना देखील कलर वगैरे असायचा. तर एका मूर्तीवरती कलर शिल्लक आहे, तर तो आपण लेणी क्रमांक 90 मध्ये गेल्यानंतर पाहणार आहोत की त्या काळामध्ये मूर्त्यांवर प्लास्टर कसं असायचं, कलर कसा असायचा, आणि त्याचं आता प्रिझर्वेशन करण्यासाठी त्याच्यावर काय काय केलं जातं आर्किओलॉजिकल डिपार्टमेंटकडून, हे सर्व आपण पाहणार आहोत. आता इथून पुढे आपण गॅलरीमध्ये जाणार आहोत. त्याला आपण 2 नंबर लेणी म्हणतात. त्याच्यानंतर महाचैत्यामध्ये जाणार आहोत, महास्तूपाकडे. तिथे आपण त्या स्तूपाला परिक्रमा करणार आहोत, कारण तो स्तूप 1839 साली त्या स्तूपाच्या इथे हे झालं होतं, उत्खनन झालं होतं, आणि तिथे भगवान बुद्धांच्या धातुरक्षा सापडल्या होत्या तिथे. म्हणून त्याला महास्तूप म्हणतात. आणि ते या कानेरीचा संपूर्ण मेन हे आहे, काय त्याला म्हणतात, विहार म्हणतात ना ज्याला, जिथे हे चालते, पूजा चालते, तर ते मेन त्याचं हे आहे, महाचैत्य म्हणून त्याला म्हटलं जातं. तर तिथे आपण परिक्रमा करणार आहोत आणि वंदना घेणार आहोत, आणि मग पुढे आपण बघणार आहोत बाकी. आली काय या सभागृहाचा उपयोग त्या काळामध्ये पूजनासाठी, एकत्रितपणे पूजन करण्यासाठी, डायनिंग हॉल सारखा, आणि प्रवचनासाठी किंवा एखादा विषय शिकण्यासाठी सभागृह ज्याला म्हणतात त्या पद्धतीने देखील त्याचा उपयोग होतो. हे सभागृह आहे, हे लक्षात ठेवा. मूर्ती बघून घ्या. पारमिता पूर्ण करायला 1000-500 जन्म होतील त्यांचे. त्यावेळी ती पारमिता पूर्ण होऊन जाईल. लाखो जन्म होतील त्यांचे. बुद्धांच्या जातक कथा तुम्ही वाचलेल्या आहेत, जातक कथा ऐकलेल्या आहेत. लोकांना काय वाटतं मिथक आहेत किंवा कल्पोकथित कथा आहेत. भगवान बुद्ध स्वतः सांगतायत जातक कथा, तर त्या कल्पोकथित कशा असतील? बोधप्रत कथा नव्हे, त्या जातक कथा आहेत. जातकचा अर्थ होतो जन्म. कोणाचा जन्म? बोधिसत्वाचा जन्म. आणि बोधिसत्व प्रत्येक वेळी जन्म घेऊन काय करतोय? बोधिसत्व प्रत्येक वेळी जन्म घेऊन पारमिता पूर्ण करतोय. म्हणजे पारमिता पूर्ण व्हायला भरपूर वेळ आहे. समजलं? कोण नाही म्हणायचं. शरीर हे 5 गोष्टींनी बनलेलं असतं. बाबासाहेब कुठल्या 5 गोष्टी सांगा? एक असतं माइंड, एक असतं मॅटर. तर माइंड मध्ये काय येतं आणि मॅटर मध्ये काय येतं? माणसाचं शरीर, माझं शरीर 2 तत्वांनी, 2 गोष्टींनी बनलेलं आहे आणि 5 तत्वांनी बनलेलं आहे. रूप आणि मन. त्याला वायू बनलेलं आहे. त्याच्यामध्ये अग्नी आहे, पृथ्वी आहे, वायू आहे आणि पाणी, जल. त्याच्यातून मग रूपवेदना, वेदना, विज्ञान, संस्कार, आणि संस्कार येतात. आणि मग 6वं तिथे मन तयार होते. मन ऑलरेडीच असतं अस्तित्वात. मन ऑलरेडी नसतं. हे 5 तयार झाल्यावरती मन येतं. मनाला चेतना बोलले गेलेले. माइंड अँड मॅटर दोन्ही गोष्टी ह्या पृथ्वी तलावरती असतात. आणि ह्या 2 गोष्टी असतात. मॅटर मध्ये काय येतं? आपले तेज, वायू आणि जल, भौतिक घटक. हे भौतिक घटक. आणि या भौतिक घटकाला जेव्हा चित्त, ज्याला विज्ञान किंवा कॉन्शियसनेस म्हटलं जातं, ह्या गोष्टींचा संयोग होतो, त्यावेळी एक जन्म घडतो. तुमचा जन्म घडतो आणि मन नंतर घडतं, असं कधीच होत. मन, चित्त आणि कॉन्शियसनेस आणि विज्ञान ह्या गोष्टी एकच आहेत. मन, विज्ञान, कॉन्शियसनेस आणि चित्त ह्या एकच गोष्टी आहे. चित्त म्हणजे चेतना.
हा प्रश्न कोणाला विचारला गेला? सारिपुत्ताला विचारला गेला. आपण बुद्ध आणि धम्म वाचतो, त्याची पारायण करतो वर्षावासात, परंतु त्याचं एक्सप्लेनेशन कोणीही करत नाही. बुद्ध आणि धम्म वाचायला 2 वर्ष लावा, पण त्याचं एक्सप्लेनेशन करत करत वाचा. नाही तर पहिलाच टॉपिक कळणार नाही, ज्यामध्ये बुद्ध महामायेला म्हणतो की मला तुझ्या पोटी जन्म घ्यायचा आहे. तिथेच आपण अडकून पडतो आणि पुढं 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 पुढे आपण जात राहतो. चला, काही ठिकाणी 6 दाखवतात, 8 दाखवतात, आहे ना, 100 दाखवतात, 1000 दाखवतात, सहस्र किंवा 1000 दाखवतात. का दाखवलं जातं असं? अवलोकितेश्वरांचं हे दाखवण्याचं प्रयोजन असं आहे की 10 शीर म्हणजे ते 10 दिशांना पाहतायत की कोणी करुणे, माझ्या करुणे वाचून कोणी राहत नाही ना, किंवा माझ्या करुणेला कोणी आवाज देतोय का. सर्वांची करुणा करण्यासाठी ते 10 दिशेला पाहत आहेत. आणि जे हजारो हात त्यांचे जे दाखवले जातात, सहस्र हात, त्या सहस्र हातांनी, हजारो हातांनी ते हजारो लोकांना मदत करतात. हे त्याच्या पाठची संकल्पना आहे अवलोकितेश्वरांची. हे नेटवर तुम्ही वाचू शकता. तर हे एकमेव शिल्प आहे. आणि याचा अंदाज तुम्हाला असा आला असेल की आता तुम्ही तिबेटन महिला पाहिली इथे ध्यान करताना, सगळीकडं सोडून ती इथेच हे करत होती, चॅन्टिंग करत होती, कारण इथे अवलोकितेश्वरांची मूर्ती आहे. म्हणजे तिबेटच्या लोकांना माहिती आहे. हा, आणि आज आपण शिकतोय. विषय म्हणजे अवलोकितेश्वर बोधिसत्व, प्रमुख 8 बोधिसत्व आहेत. त्या 8 बोधिसत्वात त्याला अवलोकितेश्वर अभय देत आहेत. बरोबर ना? त्यांचा हात बघा, अवलोकितेश्वरांचा ते मध्यस्थी करतायत. आणि हे खालचं जे शिल्प आहे ना, 5वं शिल्प, त्याची पडझड झाली, त्याची काही ओळख आपल्याला पटत नाही. वरचं पण अस्पष्ट आहे, खालचं पण. खालचं आता ह्याच्यामध्ये बघा, बोट आहे, नाव आहे, ते पण नावाडी चालवतं. लक्षात पहिल्या शिल्पामध्ये हे वरचं बघा, हा चंड हत्ती आहे. मगाशी तुम्ही चंड हत्तीचा उल्लेख केला. त्या मनुष्याला चंड हत्तीपासून भय आहे आणि तो आपल्या अवलोकितेश्वर त्यांना अभय देतात. दुसऱ्या याच्यामध्ये सिंहापासून अभय त्याला अवलोकितेश्वर देतात. तिसऱ्या याच्यात नागराज, 4थ्या याच्यामध्ये अग्नी, आणि शेवट तो काय, जहाजामध्ये पाण्यापासून त्याला धोका आहे, उदक तो म्हणतो ना. तर हे कसलं शिल्प आहे? परित्राण पाठाचं शिल्प आहे. अष्टभय नाही, काही लोक अष्टभय म्हणतात, पण ते अष्टभय नाहीये. नाही, आमचं म्हणणं आहे. लेणी क्रमांक 67 ही दीपंकर बुद्ध व सुमेध तपस्वी यांच्या शिल्पामुळे प्रसिद्ध आहे. इकडे तुम्ही पुढे आलात तर तुम्हाला हे दीपंकर बुद्ध दिसत आहेत. मी तुम्हाला गेट वरती सांगितलं होतं की अनेकांनी सांगितलं की ती भगवान बुद्धांची वरद मुद्रेतील मूर्ती आहे. पण दीपंकर बुद्ध 2 कारणांनी मी सांगितलं. एक तर इथं मूर्ती आहे त्यांची, ऍज इट इज मूर्ती त्या दोन्ही आहे, बरोबर. आणि दीपंकर बुद्ध दीपतारेच्या बरोबर बाजूला आहे. दीपतारा त्यांच्या बाजूला आहे, दीपंकर बुद्धांच्या. आणि दोन्ही दीपताराची मंडल देवता लोकांमधील एक देवता आहे ती, आणि दीपंकर बुद्ध दोघेही नाविकांची देवता आहे. नाविक जेव्हा व्यापारासाठी आपल्या बोटीमध्ये माल भरून निघत असत त्यावेळी ते दीपंकर आणि दीपतारेची पूजा करत असत. त्यामुळे ही मूर्ती आणि त्या मूर्ती म्हटलं की साधारण तुम्ही पाहिलं की तुम्हाला दीपंकर मूर्ती कळेल. त्यानंतर सुमेध बोधिसत्व तुम्हाला खाली दिसत आहे. या सुमेध बोधिसत्वांनी आपली जी जटा आहेत डोक्यावरच्या, त्या दीपंकर बुद्धांच्या पायाखाली पसरलेल्या आहेत, त्यांच्या रस्त्यामध्ये पसरलेल्या आहेत. तर ही कथा ऐकली का कोणी? हो, बुद्धांची. हो. एका कल्पामध्ये अमरावती नावाचं शहर होतं, नगर, त्याच्यामध्ये दीपंकर बुद्ध येणार होते. त्या लोकांनी दीपंकर बुद्धांना ब्रह्मदेशनेसाठी आमंत्रित केलं होतं. तिथली सर्व लोक नगरातील दीपंकर बुद्धांच्या आगमनासाठी जी तयारी करत होते, सगळं नगर सजवत होते, साफसफाई करत होते. तिकडे तपस्वी सुमेध चालले होते शिकून. तर ते म्हणतात की एवढी लगबग कसली चालली लोकांची, एवढी धावपळ का चालली, एवढी सजावट किंवा साफसफाई का करत आहेत लोक, म्हणते बाबा असं का चालू आहे. ते म्हणतात की दीपंकर बुद्ध आमच्या नगरामध्ये येणार आहे, ते येणार आहेत म्हणून आम्ही साफसफाई वगैरे आणि करत आहोत. सुमेध तपस्वी